पक्षाचं काही खरं नाही, यांच्या सगळी निष्ठा निष्ठी आहे. तुम्ही निष्ठावनला न्यायच नाही तिथं. म्हणजे निष्ठावान जे कार्यकर्ते त्याला तिकीटच भेटत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? मला तेच म्हणायचं पक्ष हे सगळा निष्ठा निश्चित झालाय. जो त्याला 17 उचलेल त्याला तू मरूस तर 17 उचल त्यांच्या. तुला जर काही भेटलं तर हा बाबाचा अनुभव आहे सगळा. 1986 चे कार्यकर्ता आहे मी. आपल्या कट्ट्यावर बैठक आपण घेणार आहे ती राजकारणातली की सत्ता कोणाची आली पाहिजे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा धुराळा या ठिकाणी उडालेला आहे. या ठिकाणी राजकारणाचा आखाडा सुरू झालेला आहे आणि अनेक जे उमेदवार आहेत, कोणी अपक्ष असतील, कोणी राजकीय पक्ष कोण असतील, दाखल करून घेत फॉर्म दाखल करत आहेत. पण या ठिकाणी आपल्या सोबत अनेक सामाजिक कार्यकर्ते किंवा मतदार आपल्या सोबत, त्यांना आज आपण विचारणार आहे की बाबा सत्ता कोणाची आली पाहिजे. तर आपल्या सोबत दत्ता पाटील सत्ता कोणाची आली पाहिजे सांगा. लाजू नका, लाजू नका, बोला. हा व्हिडिओ चंद्र पाटील आपण सांगा सत्ता कोणाची आली पाहिजे. सत्ता फक्त काम करणारी आली पाहिजे. कोणतं काम करणाऱ्याची? सामाजिक काम करणार फक्त बस. रोडचे काम आहे, पाण्याची समस्या आहे, ड्रेनची समस्या आहे, फक्त त्यांची सत्ता यायला पाहिजे. फक्त पैसेवाली बरोबर आहे, फक्त पैशावर माणूस विकला नाही पाहिजे. नाही तर काय होतं, 1500 रुपये घेऊन तो जे नाव पस्ताव करतो 5 वर्षे. माझं एकच म्हणणं आहे, तर तुम्ही पैसे घ्यायचे ना घ्या, पण ज्याला द्यायचं ना त्यालाच द्या. ज्यांना एखादा फक्त तुम्हाला माहिती आहे हा माणूस चांगला आहे, प्रामाणिक, याच्याकडे पैसे नाही, पण त्याला मतदान द्या. पैसेवाले तुम्ही पैसे घेऊन टाका, कारण ते पैसे त्यांचे नाही, ते आपल्या जनतेचेच पैसे. बघू शकता मित्रांनो, यांनी सांगितलं तुम्हाला कोणी पैसे वाटायला आला त्यांचे पैसे घेऊन टाका आणि मतदान तुम्हाला ज्याला वाटेल त्याला करा. कळाले भाऊ आपलं काय म्हणणं आहे, कोणी सत्ता आली पाहिजे? सत्ता काम करणाऱ्याची आली पाहिजे. कोणतं काम करणाऱ्याची? मला बोलतात दीपक भाऊ, कोणाची सत्ता आली पाहिजे? प्रथमतः सर्वांना जय शिवराय. सत्ता कोणाची असो, फक्त गोरगरिबाचा आणि कामगाराचं काम करणाऱ्याची सत्ता आली पाहिजे. आता काम करणाऱ्याचं म्हणल्यापेक्षा काम प्रत्येक जणच करतं, पण 15 दिवसच करतं. एक शेवटचे 15 दिवस, नंतर तो 15 दिवस झाल्यानंतर 4-4.5 वर्ष तुमच्याकडे डोंकूनही पाहत नाही. तुम्ही 1000-1500 रुपये प्रत्येकाकडून घेता. आज प्रत्येकानं जर रोजानं पैसे लावलं तर 38 रुपये 30 पैसे असा रोज पडतो. म्हणजे 38 रुपये पैशा हा नाही रे, ते काय जे पडन मग गणित काही एवढं पक्क नाही भाऊ, पण 70-75 पैसे जे पडन ते म्हणजे 75 पैसे रोजाना आपण 1500 रुपये रोजाचे पैसे घेऊन आज आपण 5 वर्ष यांचे दबेले. त्याच्या करता कोणाचा रुपये न घेता मतदान ज्याला करायचं त्याला करा. आपण उद्या वटके साथ म्हणायचं हे काम करतो रुपये घेईल नाही, मतदान कोणालाही करा. चला या सौरभ भाऊ आपल्या सोबत आहे. या चला सांगा आपल्याला काय वाटतं, कोणाची सत्ता आली पाहिजे? आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. उमेदवार असा निवडून द्यावा मतदारांनी की जो खरंच जनतेचं काम करेल, जनतेला त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देईल, शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जो करील, सुशिक्षित जो असेल, अशा उमेदवाराला लोकांनी मतदान करावं हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. लक्ष्मण भाऊ, आपल्याला काय वाटतं कोणाची सत्ता आली पाहिजे, कोणाला निवडून दिलं पाहिजे? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मी एवढंच सांगेन, सत्ता कोणाची पण येऊ, मतदान आपलं हे फक्त प्रचाराचा बिगुल फक्त 15 दिवस चालणार आहे. वोटिंग झाल्याच्या नंतर या मतदानामुळे आपापसातील दुरावा कमी होऊ देऊ नका. तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा. जो आपलेपणा आहे तो जपा. हा एवढंच सांगेन मी. इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन बघू शकता मित्रांनो, यांनी अनमोल सल्ला दिला आहे की राजकारण येतं जातं, 15 दिवसाच्या गोष्टी असतात. आपलेपणा आहे, आपली मैत्री आहे, हे नातेसंबंध टिकून ठेवा. अतिशय मोलाचा सल्ला आहे, नोट करा तुम्ही. आपल्याला काय विनी जरांगे पाटील? जय शिवराय. ती सत्ता आहे फक्त गोरगरिबाची येऊन द्या. आणि कारण काय, गोरगरिबाचे कामं बी झाले पाहिजे आणि कामामध्ये आहे ना ते 15 दिवस सत्ताधारी फक्त कामं करते, गोरगरिबाचं मरण येतंय. सगळे कामगारांचा प्रश्न बी निर्माण झाला पाहिजे. कारण गोरगरीब निश्चय कामं करून निश्चय काय म्हणते की आम्ही तुम्हाला लालूच देतो, फक्त 15 दिवस तुम्हाला पैसा देते. इलेक्शन मध्ये निश्चित पैसा वाटप चालू आहे आजकाल. पैशामध्ये काय भेटतंय, फक्त लोकांची फक्त पैशाची फसवणूक करते. फक्त कुठं लागलो कारण आहे ना नेते उमेदवार पैसा वाटप करते. तुम्ही तर म्हणले आता की पैसा वाटा म्हणून. पैसा वाटा नाही म्हणलो आम्ही फक्त आहे ना उमेदवार पैसा वाटप करते. ओके ठीक आहे. तर बाबा आपल्यासोबत आहे. बाबा तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता आली पाहिजे? आता वयस्कर माणसं तुम्ही आहे, तुम्हाला अनुभवानुसार काय वाटतं? पहिला सगळ्याला जय शिवराय.
माझा या पक्षावर तर भरोसाच राहिला नाही. कोणत्या पक्षावर म्हणजे उडणाऱ्या का शिवसेना असू, राष्ट्रवादी असू, भाजप असू, राजकीय पक्ष? राजकीय पक्ष हे सगळे भ्रष्टाचाराने बरबाटलेले लोक आहे. यांच्या सगळी निष्ठानिष्ठी आहे. निष्ठानिष्ठी जो खरा कार्यकर्ता आहे, जो सतरंजा उचलितो, झेंडे लवितो, त्याला यायला कधीच इमानदारीने त्याला तिकीट देत नाहीये. हे दुसराच आयता आणते कुणी कुणी उपऱ्या, त्याला पैशाला पाहते आणि त्याला तिकीट देते. त्याचं काही खरं नाही. यांच्या सगळी निष्ठानिष्ठी आहे. तुम्ही निष्ठावनला न्यायच नाही तिथं. म्हणजे निष्ठावान जे कार्यकर्ते आहेत, त्याला तिकीटच भेटत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? मला तेच म्हणायचं पक्ष हे सगळा निष्ठानिष्ठित झाला आहे. जो त्याला सतरांजी उचलेल त्याला तू मरूस तर सतरांजी उचल त्यांच्या. तुला जर काही भेटलं तर हा बाबाचा अनुभव आहे सगळा. 1986 चे कार्यकर्ता आहे मी.